मराठी व्याकरणात काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, जेव्हा क्रिया आता घडते. भूतकाळ, जेव्हा क्रिया पूर्वी घडली होती. आणि भविष्यकाळ, जेव्हा क्रिया पुढे घडणार आहे, जे क्रियापदाच्या रूपावरून ओळखले जातात आणि या प्रत्येकाचे पुढे उपप्रकार असतात. 1. वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स, क्रिया आता घडत आहे असे दाखवतो. उदाहरण, तो खातो, ती पाहते. 2. भूतकाळ पास्ट टेन्स, क्रिया पूर्वी घडली होती असे दाखवतो. उदाहरण, तो खाल्ला, ती पाहिली. 3. भविष्यकाळ फ्युचर टेन्स, क्रिया पुढे घडणार आहे असे दाखवतो. उदाहरण, तो खाईल, ती पाहिल. प्रत्येक काळाचे उपप्रकार. 1. वर्तमान काळ साधा, अपूर्ण, पूर्ण, पूर्ण अपूर्ण. 2. भूतकाळ साधा, अपूर्ण, पूर्ण, पूर्ण अपूर्ण. तो खात होता, तो खाल्ला होता. आणि 3. भविष्यकाळ साधा, अपूर्ण, पूर्ण. तो खाईल, तो खात असेल, तो खाल्ला असेल. या प्रकारामुळे वाक्यातील क्रियेची वेळ स्पष्ट होते.